उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यातल्या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतलाय। अजित पवार, प्रफुल्ल पटेलांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईमधील एक तरी जागा आपण लढवावी अशी मागणी केली आहे। तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटल्यास त्या ठिकाणाहून लढण्यासाठी सज्ज असल्याची कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली आहे। कांदा प्रश्नावरून सध्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजप विरोधात नाराजी असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार निवडून येण्यास मदत होऊ शकते अशी कार्यकर्त्यांची भावना आहे। या बैठकीमध्ये काय मुद्दे मांडण्यात आले नजर टाकूया। मुंबईमध्ये लोकसभेची एक जागा मिळावी यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे। ईशान्य मुंबईमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार द्या अशी कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे। ईशान्य मुंबईतून समीर भुजबळ किंवा सिद्धार्थ कांबळेंना उमेदवारीची मागणी करण्यात आली आहे। सध्या ईशान्य मुंबईतून भाजपचे मनोज कोटक हे खासदार आहेत। दिंडोरीची जागा राष्ट्रवादीला सुटल्यास लढण्यास सज्ज असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। कांदा प्रश्नामुळे दिंडोरीच्या विद्यमान खासदार भारती पवार यांच्या विरोधात नाराजीचा सूर असल्याचं कार्यकर्त्यांचं मत आहे।